I would like to really appreciate the efforts of this young group for the concept of evening worship or home worship or family worship that they have developed because of the lockdown that we have gone through. If you really understand the situation in the world today, the concept of family worship had somehow vanished. There were rare occasions where the worship of family was in session. And I'm really thankful. Now, every day, every 7 o'clock, every evening 7 o'clock, I'm sure at least those 30, 35 sometimes, those people who are connected with convert Christian soldiers have developed that habit. And I'm thankful for that uh, concept that they have developed and come out with this Zoom meetings during this lockdown. Thank you so much, young boys, and God bless you. Good evening once again to each and every one of you who has joined this meeting. आपल्या सर्वांना येशू ख्रिस्तामध्ये परत एकदा सलाम. तो बेसिकली मैं आपको ये कहना चाहता हूँ कि जो जो वचन हमारे पास में है, जो बाइबल हम पढ़ते हैं, वो 6000 इयर्स पुराना बाइबल है. हमारे पास में 6000 इयर्स की हिस्ट्री हमारे साथ में है, जिसको हम आज देखते हैं. आणि आज जो संदेश मी निवडलेला आहे त्याचा विषय इतका महत्वाचा आहे आणि जी गोष्ट मी अनुभवलेली आहे आज तोच अनुभव मला तुमच्या पुढे सांगायचा आहे. तो विषय जो आहे तो नवीन जन्माचा आहे. खरोखर आज आपण लॉकडाऊन मध्ये जे आहोत, आपण उद्याच्या भरोश्यावर नाही बसलं पाहिजे ना. आपण जे आज वेळ आपल्याला देवाने दिलेली आहे त्या वेळेचा आपण कसा फायदा करून घेतला पाहिजे. आपण हे 3 महिन्यामध्ये तर बघितलेलंच आहे की आपली जी 1 महिनाभर आपली सभा चालू आहे आणि आपण जी प्रार्थना विनंत्या करतोय, खरोखर देवाने आपल्याला खूप छान सांभाळलं आणि आपली काळजी देखील तो रोज निरोज घेतो. आणि मी आज प्रत्येक तरुण लेकरांना हे सांगतो की आज देखील तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये, कामाद्वारे, शिक्षणाद्वारे तुम्ही सुरुवात केलेली. तुम्हाला मी एवढं सांगतो की पुढील आयुष्यामध्ये तुम्ही जीवनामध्ये कधी घाबरू नका. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला तुमच्या जीवनामध्ये घेता, परमेश्वर तुम्हाला कधी सोडत नाही किंवा कधी टाकत नाही. इब्रियाचा 5वा अध्याय 13व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की आय विल नॉट लिव्ह यू नॉर आय विल फॉरसेक यू. मी तुला कधी सोडणार नाही किंवा मी कधी टाकणार नाही. आणि ह्या प्रार्थनेसाठी, या मीटिंगसाठी 1 महिना पूर्ण झालेला आहे. सो खरंच परमेश्वराचे खूप आभार आणि विशेष करून तुमच्या सर्वांचे पण खूप आभार की तुम्ही रेग्युलरली आणि म्हणजे न चुकता तुम्ही सर्वजण येत आहात. करून धावा हे सुखाच्या उगमा. Therefore, I have chosen this topic today. It is stress and how the Christians deal with it. म्हणून हा महत्वाचा मी हा विषय निवडला आहे की तणाव सध्याच्या काळामध्ये आणि ख्रिस्ती लोकांनी त्याला कसे सामोरे. जसं तुम्हाला माहित आहे, आज जो आपला विषय आहे तो आहे डेव्हिड अँड गोलायथ. सर्वांना ख्रिस्तात सलाम आणि शाबाताच्या शुभेच्छा. ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. आणि मी देवाचे परत एकदा उपकार मानतो की देवाने मला ही परत संधी दिली की मी आज तुमच्या समोर ह्या शाबाताच्या दिवशी देवाच्या वचनातून काही मी नव्हे तर तो माझ्या तोंडातून तुमच्या संगती बोलेल असं होऊ दे. आणि जसं किती आनंद हा, स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. तर today I have chosen the verse number Psalms 9 chapter 19 and verse number 1 to 5. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. Praise the Lord. My name is Isha Sudhir Salve. Now I'm going to
recite 10 commandments. I'm going to read from Matthew chapter 18 verse 1 to 4. आजचं शीर्षक आहे यशस्वी कसं व्हावं. एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीने यशस्वी कसं व्हावं. यहाँ लिखा है, मैं तुमसे जो मेरे मित्र हो कहता हूँ कि जो शरीर को घात करते हैं परंतु उसके पीछे और कुछ नहीं कर सकते, उनसे मत डरो. संकटाच्या समयी सुद्धा आपल्याला एक उत्तम संधी लाभली आहे देवाची भक्ती सातत्याने करण्याची. खरोखर देवाच्या निवडलेल्या लोकांना परमेश्वर कधीही सोडत नाही. टू आस्क यू अ क्वेश्चन, अगर मैं आपसे एक प्रश्न पूछना चाहता हूँ कि हाउ मेनी ऑफ यू हैव एक्सपीरियंस्ड हार्ड टाइम्स और डिफिकल्ट टाइम्स, आई एम श्योर वो जवाब कोई भी ना नहीं बोलेगा. देयर वोंट बी एनीवन हु वुड से नो. शास्त्र भाग इयोब याचा पहिला अध्याय आणि 1 ते 22 वचनावर मी बोलणार आहे. दुनिया में आज जो घटनाएं घट रही है उसे देखकर लोग बहुत व्याकुल हैं. कई लोग ये सोच रहे हैं कि 2020 का ये साल इतना बुरा क्यों है, इतना बुरा क्यों चल रहा है. हम जानते हैं कि ये जो समय है ये अंत का समय है. आणि 24 वचन मत्तयाचा 16 अध्याय आणि 24 वचन त्या ठिकाणी सांगतं की मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला की माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है. हमको दुनिया से क्या काम रे, हम तो जोगी मसीह के. हम तो दुनिया से क्या काम रे, हम तो जोगी मसीह के. Okay. Today I am going to tell you all that Jesus preached these verses on the mountain. देवाचे प्रवचन, डोंगरावरचे प्रवचन देवाचे. I'll stand on solid ground, even though it's still hard, with questions that arise every day. Trust in the Lord with all your hearts and lean not on your own understanding. In all your ways acknowledge Him, and He will make your path straight. Proverbs chapter 3 verse 5 and 6. इथं आधी टॉपिक जे आहे ते पित्याकडे जाण्याचा मार्ग. तर पित्याकडे जाण्याचा मार्ग आपण बघूया. योहानाचा 14वा अध्याय 1 ते 6 वचन. विश्वास पाहिजे. तुम्हाला मोहरीचं दाणं माहिती केवढा असतो? तो एवढा असतो का? एवढासा असतो का? एवढूसा असतो? एवढूसा. तर आपण जर मोहरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास ठेवला तर आपण ते जे डोंगर आहे आपण त्याला सरक म्हटलं तर तो सर्कल. आणि जर आपण डोंगरा एवढा जरी विश्वास ठेवला तर आपण अख्खी पृथ्वी पण हलवू शकतो. असं कधी पण आपण संकटात पडतो तर जीसस पण आपला असंच हात धरून ठेवतो, म्हणजे आपण कोणत्या संकटात पडायला नको. आणि नेहमी आपण जीससवर विश्वास ठेवायला पाहिजे. आणि त्याचा जेव्हा पण आपण संकटात पडतो आपण जीसस आपला हात धरूनच ठेवतो. हे थँक्यू. आज फादर्स डे आहे, तर फादर्स डेच्या दिवशी मी सर्व येथे जमलेल्या वडिलांना हार्दिक शुभेच्छा देते. हॅपी फादर्स डे. आजचा माझा विषय आहे विश्वासाद्वारे आज्ञापालन. विशाल, आम्ही आणि सर्व ऍडमिन्स लोकांनी विचार केला की का ना आपण भजन पण आपला ऑनलाईन Sangarada
परमेश्वरच्या नावानं आज आपण धन्यवाद देऊया. आज आपण बघणार आहोत येशूची आपल्यासाठीची योजना. So today I'm going to talk on temptation. This is my title, and how to overcome it. I'm going to speak on that today. आणि वचनातनं बोलत असताना माझा जो विषय निवडलेला आहे बायबल शास्त्रात, माझा विषय आहे नवा जन्म. सर्वांचे सर्वप्रथम मी परमेश्वराचे आभार मानतो की काल जी काही परिस्थिती आमच्यावरती उदरली होती त्या परिस्थितीमधून परमेश्वराने आम्हाला पूर्णपणे बाहेर काढलेले आहे. अगर आप प्रभु यीशु को रियली में अगर आप दूसरे को दिखाना चाहते तो आपको प्रभु यीशु से बनना पड़ेगा. पूरा 100% आप नहीं भी बनने से कोशिश करना पड़ेगा कि कैसे प्रभु यीशु ने इंसानों लोग के साथ कैसे उन्होंने व्यवहार किया है. टेस्ट, आपली टेस्ट होणार आहे, आपल्यावर क्लेश येणार आहेत 101%. जर आपण ख्रिस्ती असे आपल्याला समजतो, आपण ख्रिस्ताचे अनुयायी जर म्हणतो, आपल्यावर प्रॉब्लेम्स येणार. पाहणार आहोत. टुडेज टॉपिक फॉर द मेसेज इज, आजचा जे आपला विषय आहे संदेशा तो द वेल ऑफ गॉड, और वी कॅन से द प्रोटेक्शन ऑफ गॉड इन द एंड टाइम्स. आणि आजचा जो माझा संदेश आहे तो आहे देवाचे आपल्यासाठी जे संरक्षण आहे, ज्या शेवटच्या काळामध्ये जे शेवटचा वेळ येणार आहे तेव्हा देव आपलं संरक्षण करणार आहे. Good evening everyone. Today I will share with you. Today I am going to share you all the books name from the Bible. In His time, in His time, in His time, in His time, He makes all things beautiful in His time. Today I'm gonna speak about the values we should possess as a Christian, and to study it we are gonna put the character of Joseph in front of us. मग आता जेव्हा जीसस क्राइस्टची सेकंड कमिंग होणार आहे तेव्हा आपल्या सगळ्या पाप दिसतील, मग जजमेंट होणार आहे. आणि मग तुम्हीच आता ठरवा तुम्हाला चांगले काम करायचे का पाप करायचे. तर याचं जर का आपण टायटल बघितलं तर अरण्यात येशूची परीक्षा. तर यावेळेस आपल्याला कळतं की येशू आणि जे सैतानात संभाषण चालू होतं, जे विश्लेषण चालू होतं, तर सैतान कसं त्याला टेम्पटेड करत होता, वेगवेगळ्या प्रकारचे मोह देत होता. आणि म्हणजे इथं तो असं सांगत होता की देवाची तू परीक्षा बघ. पार्ट आहे. तर मी आज बायबल बद्दल काही फॅक्ट्स काढलेले आहेत. म्हणजे मी थोडा रिसर्च केला आणि बायबल बद्दल मी काही फॅक्ट्स असे आणलेले आहेत, म्हणजे की आपण बायबल मध्ये काय आहे आणि कसं. Tomorrow what do we have? You see, right? And I'm sure की आज आपण बघितलंय साहिल तर इज ऑलरेडी प्रिपेअर्ड. आपण बघितलं साहिलची काय तयारी आहे. बाकी तयारी आपली काय काय आहे ते उद्या कळणारच आहे. बऱ्याच दिवसापासून आपण जी वाट बघत होतो तो दिवस आलेला आहे, क्विजचा दिवस आलेला आहे. नंबर 7, हाऊ वॉज रूथ रिलेटेड टू नओमी. रूथ व नामी यांचे नाते काय नाते होते. वर्षा वहिनी अगेन. शीतल काळे सेकंड, प्राजक्ता भालेराव थर्ड. वर्षा वहिनी, व्हॉट इज द आन्सर. सासू होती नवमी. करेक्ट. विनर कोण आहे. प्रश्न कोण सगळ्यात जास्त उत्तर कोणी दिले आहेत हे आपण उद्या डिस्कस करू असं मला वाटतं. This moment I'm going to speak to you on a very simple illustration, a story in the Bible where we can draw many lessons. It's a very simple incident. Jesus passing through the city of Jericho. आता नेक्स्ट बिग न्यूज. आपले विनर कोण गेस करू शकता का कोण असेल. रिझल्ट्स आर drumroll. It is Gibson. Gibson is the winner of this quiz. He has answered a total of 10 questions
And the runner-up of the quiz contest is Swikar. He's answered 9 of them. Clap for Swikar too. And the third one is Mrs. Varsha Salve. She's answered 8 questions. त्याचप्रमाणे सर्वजण तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून आज देवाचं वचन ऐकण्यासाठी ज्या विश्वासाने तुम्ही आज या ठिकाणी आलेला, त्या विश्वासाने तुम्ही आज देवाच्या वचन ऐकण्यासाठी देवाच्या चरणाजवळ बसलेला आहात, तर मी प्रभूच्या ठाई सांगतो की तुम्ही चांगला वाटा निवडून घेतलेला आहात. एकच असं आयुष्य आहे ज्याच्यामध्ये देवाने कधीच आश्वासन दिलेलं नाही की त्या आयुष्यामध्ये त्रास संकट नसणार आहेत. म्हणजे थोडक्यात ख्रिस्ती आयुष्यामध्येच असं आहे ज्या ठिकाणी देव आश्वासन देऊन सांगतो की त्रास संकट नक्कीच असते. जर मी तुम्हाला सर्वसाधारणतः प्रश्न विचारला की पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला असा व्यक्ती माहित आहे का ज्याने कधी देवाचं अनुकरण केलेलं आहे आणि त्याला कधी त्रास संकट झालेला नाही? तुम्हाला असा एकही व्यक्ती उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत आढळणार नाही ज्यानं येशू ख्रिस्ताचं अनुकरण केलं आणि त्याला त्याचा त्रास झाला नाही. की there are 3 types of people we can see. So 3 types of people कसे आहेत? एक गॉडली पीपल आहे, एक सेटन पीपल आहे म्हणजे जे वाईट करतात, आणि एक मीडियम आहे जे मधले, ते इकडचे पण नाहीत आणि ते इकडचे पण नाही. तर त्यांच्यावरती खूप सारे टेम्पटेशन्स असतात. एकदम काय चेंज नाही. आपण या सिच्युएशन मध्ये की आपल्याला आता चूज करायचंय की आपल्याला कोणत्या वे मध्ये जायचंय, एक तर गॉड कडे जायचंय का एक तर सेटन कडे. कारण की आपल्याला जे टेम्पटेशन्स होतात त्या टेम्पटेशन्स मधून आपल्याला ओव्हरकम करायसाठी फक्त होली स्पिरिट हे जे काम करणार आहे. आणि जर आपल्या लाईफ मध्ये होली स्पिरिट नाही काम करणार तर मग आपल्याला काय सार्वकालिक जीवनाचा काय आपला नाश होणार आहे. रील हिरोज, ज्याला आपण चित्रपट अभिनय करणारे हिरोज आहेत, ते आवडतात. कोणाला स्पायडरमॅन आवडत असेल, कोणाला सुपरमॅन आवडत असेल, कोणाला आयरन मॅन आवडत असेल. परंतु माझ्याकडे किंवा मला एक व्यक्ती माहितीये ज्याला इंग्लिश मध्ये शास्त्रामध्ये सन ऑफ मॅन म्हटलेला आहे. तो बाकीच्या तुमच्या सर्व हिरोंपेक्षा कितीतरी पटीनं अधिक. येशू ख्रिस्त या जगामध्ये मनुष्याचा पुत्र म्हणून ओळखला जातो, जो अर्थामध्ये नाहीये, जो देवाचा पुत्र आहे, जो देवाचा पुत्र असून या जगामध्ये मनुष्याचा पुत्र म्हणून आला इतक्यासाठीच की आपण जे मनुष्याचे पुत्र आहोत ते देवाचे पुत्र म्हणून ओळखले जावे. ती म्हणते की खरोखर देवाची स्तुती असो, ज्या गुडघ्यापेक्षा कमी पाण्यातून इस्रायली लोक जाऊ शकले तेवढ्याच पाण्यामधून मिस्री लोक त्यांच्या रथावर देखील जाऊ शकले नाहीत.
Praise the Lord, everyone. Praise God, everyone. मी आहे ईशा सुधीर साळवे. मी आहे विवा सुधीर साळवे. थँक्यू. मी सगळ्यात पहिले जीजसला थँक्यू बोलते आणि सगळ्या अँडमन्सला की ते आम्हाला साबतमध्ये वर्शिप करायला देतात. थँक्यू. Greetings to you in the name of Savior Jesus Christ. We would like to thank God for giving us this beautiful opportunity to praise His name through this Zoom app for these 2 months. सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. सर्वप्रथम मी देवाचे उपकार मानते की त्यांनी खरोखर 2 महिने आपल्याला हे मीटिंग चांगल्या प्रकारे यशस्वी रीतीने पार पाडली आणि कुठल्याही अडखळा न आणता ही मीटिंग चांगल्या प्रकारे चालू आहे. त्याबद्दल मी देवाचे उपकार मानते आणि विशालला देखील मी थँक्स म्हणते की त्यांनी सर्व लहान मुलांना ह्या मीटिंगमध्ये प्रोत्साहन दिलं आणि त्यांना पुढे आणलं. त्यांना चांगलं देवाचे वचन शिकण्यासाठी त्यांना तो मदत करत आहे, सहाय्य करत आहे. त्यांना चांगलं प्लॅटफॉर्म दिलं त्याबद्दल मी त्याचे आभार मानते आणि ही मीटिंग अशीच चालू राहावी हीच माझी देवाकडे प्रार्थना. ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. या आपल्या ऑनवर्ड ख्रिश्चन सोल्जर ह्या ग्रुपला कंप्लीट होऊन 2 महिने झालेले आहेत. तर ह्या 2 महिन्यात आम्हाला देवाकडे जाण्याचा अधिक आणि अधिक उत्साह वाढलेला आहे. ह्यामुळं मी विशाल दादा, सुधीर अंकल व त्यांच्या टीमचे आभार मानतो. आमेन. प्रभूची स्तुती असो. या ग्रुपद्वारे जे काय आमच्या लहान मुलांना आमच्या सगळ्या लहान मुलांना जे काय बायबल वाचण्याची, जे काय मेमरीज बोलण्याची, गाणं गाण्याची, टेस्टिमनी देण्याची जे काही सुंदरशी संधी भेटत आहे म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. या ग्रुपची अधिक आणि अधिक वाढ व्हावी या ग्रुपला खूप खूप शुभेच्छा. ख्रिस्तात सर्वांना सलाम. तर आज आपल्या झूम मीटिंगला 2 महिने कंप्लीट होत आहे. तर जो आपला मागचा महिना होता म्हणजेच आपला 3रा महिना. तर त्या महिन्यात आम्हाला विशाल दादा, सुधीर अंकलने संधी दिली की देवाचं कार्य करण्याची आणि जी आपली सॅटर्डेची सनडाऊन वर्शिप राहते तर त्या वर्शिप आम्हाला पूर्ण यंग सोल्जर्सला कंडक्ट करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सुधीर अंकल, विशाल दादा व जे आपला पूर्ण ख्रिस्ती परिवार आहे त्यांचे मी पूर्ण आमच्या यंग सोल्जर्सच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. मी देखील देवाच्या नावाला धन्यवाद देतो की आम्हाला ही संधी मिळाली की आम्ही पुढे येऊन देवाचं कार्य करावं आणि देवाची स्तुती करावी. त्याबद्दल मी विशाल दादाचे, सुधीर अंकलचे व तुम्हा सर्वांचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन देत राहिले की आम्ही हे करू शकतो. आणि मी
आम्हा सर्व यंग सोल्जर्सच्या वतीने हे आश्वासन देतो की इथून पुढे देखील एवढ्याच उत्सुकतेने आणि एवढ्याच स्फूर्तीने आम्ही देवाचं कार्य करत राहू. धन्यवाद. आमेन. First of all, I thank God that we are a member of this group. In these days of lockdown, this group drew us near God. I also thank Vishal Dada, Sudhir Uncle and all the admins for creating this group. May God bless them. Thank you. Hello everyone. I love Onward Christian Soldiers group because although we are in this lockdown, but still we come together as a family every day to praise and worship God. And we all children are given an opportunity to share the word of God with you all. And I am very happy to be a part of this family. Thank you. सर्वांना सलाम. मी रुनाली कसबे. आय एम थँक टू विशाल दादा की त्यांनी ही इतकी सुंदर फॅमिली क्रिएट केली आहे आणि खूप सुंदर मीटिंग्स होतात ते आणि इतके सुंदर सुंदर स्पीकर्स येऊन आपल्याला इतका छान मेसेज देतात ते. त्यांचे पण मी थँक्स आणि थँक्स टू विशाल दादा. आय वॉन्ट यू टू कंटिन्यू दिस मीटिंग फॉर एवर अँड वी विल बी जॉईनिंग इट एव्हरी डे. Thank you once again Vishal Dada and best of luck. Thank you. Good evening and praise the Lord everyone. I am very glad to talk with you all and share my experience in Onward Christian Soldiers group. In this period of lockdown, this group has helped us out to stay spiritually connected with God and with each other. And I thank the entire team for keeping us connected with each other. I am really happy and enjoying this meeting. So I am thankful to God for making you all admins to conduct this meeting. God bless you all to continue the God's work. Thank you. Hello everyone, myself Isaac Aswale. Myself Jansi Kandagle. I would like to thank Sudhir Dada and Vishal Dada for this Zoom meeting. It's been 2 months we have been attending this meeting and it has helped us in spiritual growth as well as we have come to know a lot of new things and we have learned a lot of things from this. So I would like to thank them. Thank you. To make this group live every day, different messages are being preached by different preachers. The programs that are being conducted after every 15 days, 10 days, the quiz and various other music programs and all. It's very nice and it's very great that you all are doing this. And an example from my house, every day when it's evening 6:45 or 7, by 7 everyone is live in front of the screen and everyone watches this program and we all love to hear the message and we enjoy the group service. This group feels to be like a family and we all feel very happy to be a part of this group. And I would like to say Sudhir Dada, Vishal Dada and all the other group members, you all are doing a very great job. And thank you for giving me this privilege to speak few words and thank you.